अक्षय आणि ऋषी, परत एकदा ऋषी, अक्षय आणि ऋषी स्ट्राईकला. पॉईंटला मारण्याचा, पॉईंटला कट करण्याचा प्रयत्न, परंतु तेवढी धारदार गोलंदाजी बघायला भेटे नालिंबी संघाकडून. निर्धाव चेंडू सांगत होते नालिंबी संघाकडून. नालिंबी संघाचा हा गोलंदाज आशिष. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, षटक मात्र आज सामना 4 षटकांचा. दुसरा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव पूर्ण होते. धाव संख्या श्रीगणेश होतो 1 धावेने. मिड विकेट मारलेला हा चेंडू, शतरक्षण उत्तम. आशिष यांची गोलंदाजी आज आपण पाहतोय आपल्या वादळ क्रिकेटच्या मैदानावर. आणि त्याचप्रमाणे जे फलंदाजी करतात अक्षय आणि ऋषी. ऋषीने मात्र आपल्या नावावर 1 धावेचा श्रीगणेश केला. आता अक्षय सज्ज स्ट्राईकला. भरदार शरीरयष्टी असलेला अक्षय, उंच बोर हा अक्षय. आपला संघ मात्र विजय दिशेने त्याला न्यायला लागेल. काहीसं फंबल होते आशिष. गुणवत्ता गोलंदाज हा आशिष नालिंबी संघाचा. बदलापूर परिसरातून हा संघ येतो. नेरळ परिसरातून नेरळपाडा. दुसरा चेंडू, परंतु हा गलेमध्ये चेंडू जातोय, मात्र जज करता आला नाही क्षेत्ररक्षणला. 1 धाव कोणी रोखू शकत नाही. नेरळपाडा संघाची धाव संख्या जाते 2. 3 चेंडू 2 धावा नेरळपाडा संघाच्या. पॉवर प्लेचं षटक असताना मोठे फटके मार जबाबदारी मात्र सलामी या जोडीवर असते. आणि त्याप्रमाणे आपली फलंदाजी करावी लागते, कारण याच ओव्हरमध्ये आपलं विजयाचा मार्ग सोपा होतो. कारण हा चेंडू ही टॉट येतोय. निर्धाव चेंडू सांगता करतोय आशिष. काय क्लासिक गोलंदाजी करतोय नालिंबी संघाचा हा गोलंदाज आशिष. स्क्वेअर लेगला मारला फटका, सीमारेषेला लगत जातोय. खणखणीत चौकार येतोय आणि अंपायर मात्र नो घोषित करतात हा चेंडू. त्यामुळे 1 धावा आणि 4 धावा, टोटल 5 धावा या चेंडूवर मिळतात. आणि मात्र फ्री हिटचंही देखील संधी मिळेल ती या फलंदाजाला. फलंदाज ऋषी याला. चार चेंडू मात्र सुंदर टाकले होते ह्या आशिषने. मात्र 5वा चेंडू मात्र काहीसा गलथान स्वरूपात टाकला आणि हा चेंडू उंचावरून टाकला आणि नो घोषित केला. आणि त्याच चेंडूवर मात्र 4 धावा मिळाल्या. सुंदर फटका होता. लेगच्या साईडला मारण्याचा प्रयत्न, परंतु फ्रीजचा त्यांना पूर्ण फायदा घेता आला नाही. आणि तितकीच भरदार गोलंदाजी सुद्धा करतोय हा आशिष गोलंदाज. ऋषीना मात्र त्याने थांबवलं. आणि आता पुन्हा एकदा अक्षय, आशिषचा सामना करतील अक्षय. पहिलं षटक संपलं. धाव संख्या झाली ती 8. सुंदर फलंदाजी, त्याप्रमाणे सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. धाव संख्या झाली 8. दशरथजी देशमुख जर कुठे असेल त्यांनी व्यासपीठावर यायचं, स्थानापन्न व्हायचंय. दशरथजी देशमुख कलमुडी संघाचे जरी कर्नर असेल त्यांना म्हणून त्यांना एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून मानही आहे. असे आमचे दशरथजी देशमुख यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. त्याला मॅचकडे बोलूया. आशिष या गोलंदाजाने पहिलं षटक टाकलं, सुंदर षटक टाकलं. 8 धावा खर्च केला. पॉवर प्लेच्या स्वरूपात पॉवर प्लेला जर 8 धावा येत असेल तर चांगलं प्रकारचं योगदान दिलं
संदीप मोहिते यांचं आगमन झालेलं आहे, त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. दुसरं षटक असेल ते नालेमी संघाकडून नेरलपाडा या संघाला ऋतिक. सुंदर स्क्वेअर लेगला मारला फटका आणि जातोय सीमारेषा लगत. आणि अंपायर मात्र मला सांगतात का हा चौकार येतोय. काय वळून मारला फटका हा ऋषी याने. व्हॉलेंटियरने ताबा घ्यायचा आहे. लहान मुले असतील जेवढी असतील व्हॉलेंटियर त्यांनी आपल्या प्रत्येक मैदानात ताबा घ्यायचा आहे. जे आपले स्थान होते तिथे जायचं आहे आणि आपल्या व्हॉलेंटियरची भूमिका चोखपणे निभवायची आहे. चला ईशान. बाब्या असेल, मनीष मोहिते असतील, सुंदर कमबॅक या गोलंदाजाचं ऋतिक. नालेमी संघाकडून हा गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक गुणवतो हा नालेमी संघाचा गोलंदाज ऋतिक. परत एकदा लेग साईडला माझा प्रयत्न, परंतु गल्लीमधून आज चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि जातोय सीमारेषा लगत. कणकणी चौकार येतोय. बॅटची कडा एका लेग पाहिजे जरा अंपायर डिसिजन कळवायचं आहे. बॅटची कडा आहे इनसाइड एज लागले आणि गल्लीमधून मात्र हा चेंडू फरार झाला आणि 4 धाव्यांच्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16च्या घरात नेरलपाडा संघाची. आता मात्र त्यांनी आपल्या एक्सलेटरवर पाय दिले आणि रनांची जी गती ती वाढवण्याचा प्रयत्न करतो हा संघ नेरलपाडा. परत त्याचा स्क्वेअर एकला मारला फटका जातो सीमारेषा लगत आणि त्याचप्रमाणे उत्तम असा क्षेत्ररक्षण करतोय हा क्षेत्ररक्षक. जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. हा फटका मात्र एक मोठा धावा करून दिल्या असत्या, परंतु उत्तम आणि चित्याच्या चपल्याने हा क्षेत्ररक्षण करतोय हा नालेमी संघाचा क्षेत्ररक्षक. जबरदस्त फिल्डिंग म्हणावी लागेल. काहीतरी फिल्डिंग करून शिकावं लागलं आपल्या वादळ क्रिकेट संघ नसापूर या संघाला सुद्धा. मिडॉपला मारला चेंडू उंच जातोय. त्याचप्रमाणे कॅचचा जे करतील 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावा घेतल्यानंतर धावसंख्या होते ती तब्बल या नेरलपाडा संघाची 19च्या घरात. शेवटचा चेंडू बाकी असेल ऋतिक यांचा. दुसरा षटका आता समाप्ती पथावर. स्टेट डॉचा फटका होता, पण काय चित्या चपल्याने हा आपला थ्रो केला एसटीवर आणि रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय तो नेरलपाडा संघाचा अक्षय, जो सलामीचा फलंदाज होता. मात्र सलामीर जोडी फोडण्यात मात्र यश आले ते नालेमी संघाला. रनआउट का होईना, परंतु ही जोडी मात्र नालेमी संघाने फोडून काढले आणि अक्षय मात्र बाद होतोय आपल्या वैयक्तिक 3 धावांवर. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल ती ऋतिक यांची. जरी 2 चौकार खाल्ले असतील, परंतु रनआउट करण्यात त्यांनी धमक दाखवली. एक लाजवाब धमक होती ऋतिक यांची. दोन षटकाच्या सामन्यात धावसंख्या नेरलपाडा संघाची 19. जबरदस्त सामना बघतोय. ज्याप्रमाणे पहिला सामना त्याप्रमाणे दुसरा सामना देखील होईल. जाऊया मैदानाकडे. नालेमी वर्सेस नेरलपाडा. जबरदस्त रोमहर्षक असा हा मैदान जे आम्हाला नसापूरकरांना लाभलंय आणि आज त्याचा आपण केटीस मार्फत मात्र आपण पूर्ण परिसराला दाखवतो. हा मैदान हे आमचा मैदान तुम्ही बघून घेऊ शकता.
वादळ क्रिकेट संघ नसल्यावर कोणत्या आयोजन मात्र कमी पडत नाहीये हे दाखवून देतात या KT सुलाई मार्फत. निलेश मात्र आपल्या गोलंदाजी क्लास दाखवतोय नालेमी संघाचा. एक लोअर फुलटॉस होता परंतु जज करता आला नाही या बॅट्समनला आणि एक धाव मात्र रोखू शकत नाही नालेमी संघ पण या नेरळपाडा संघाची. धावसंख्या 20, एक गडी गारत. धावसंख्या 20. जयजी मोहिते यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मैदानातून कोणी धावू नये. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य संतोषजी गारे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. उंचर मारण्याचा प्रयत्न कदाचित लेग साईडला मारण्याचा प्रयत्न पण तो स्क्वेअरला मारण्याचा प्रयत्न फसला आणि निर्धावपणे सांगता होते या गोलंदाज निलेश. सुंदर गोलंदाज निलेशच्या स्वरूपात नालिमी संघासाठी किसनजी मोहिते यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. किसनजी मोहिते आज मात्र व्यासपीठावर प्रतिष्ठानची मांदेली निर्माण होईल कारण शेवटचा डेचा फायनल आहे. शेवटचा सामना आहे. डे चौथा असेल. मिडाला मारला चेंडू परंतु एक धाव मात्र कोण रोखू शकत नाही. थेंबे थेंबे तलेसाठी असे हा धावांची गती आकारतो नेरळपाडा संघ. कदाचित फटके मोठे मारले तर धावसंख्या ही आव्हानात्मक होईल ती नालिमी संघाला. नालिमी संघ हा बदलावी परिसरी संघ जो इथे आपल्या मैदानावर विजयाचा मुहूर्त निर्माण करेल की नाही हे आपल्याला बघायचं आहे कारण आपण पर्व पहिले आहे आपलं क्रिकेटचं आयोजनाचं. असंच आयोजन दरवर्षी चालू राहील मित्रांनो. खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु पूर्णपणे असफल ठरलेत. नेरळपाडा संघ काही प्रमाणात बॅकफुटवर येतोय. ह्या गोलंदाजीने मात्र टिचून गोलंदाजी केली. 4 चेंडू टाकलेत आणि डावा खर्च केला फक्त 2. कमबॅक चांगलं केलं नालिमी संघासाठी या गोलंदाजानं निलेश. पाचवा चेंडू असेल निलेश यांचा ऋषीसाठी. पुन्हा तोच चेंडू तोच प्रकार मात्र आत्ता चोरून जे रन काढली जाते आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतो आणि काय धाव पूर्ण केली दुसरी धाव ही कुणाचंही लक्ष नव्हतं आणि म्हणतात ना नजर हटीचा दुर्घटना घडली अशी परिस्थिती नालिमी संघावर आलेली आहे. आणि दोन धाव मात्र चित्त्या चपल्याने काढल्या त्या नेरळपाडा संघाने. जबरदस्त रन भेटून विकेट केली ती नेरळपाडा संघाने. इथं एक धाव होती कदाचित एक धावही नसेल ती जर अडवला असता तर परंतु 2 धाव मात्र रूपांतर करतो हा नेरळपाडा संघ. पुढच्या टप्प्यात चेंडू पॉईंट दिशेने मारतोय. खणखणीत हा फटका असेल आणि त्याच फटक्याचं रूपांतर चौक्यात होतं. 4 धावांचं त्यामुळे आता मात्र नेरळपाडा संघाने धावगती वाढवलेली आहे आणि धावसंख्या जाऊन पुढे 4च्या साह्यानं 27च्या घरामध्ये. तीन षटकांचा खेळाचा समावेश धावसंख्या 27 म्हणजे 9 पूर्णांक या प्रत्येक ओव्हरमध्ये राखले ते म्हणजे नेरळपाडा संघाने. शेवटचं षटक असेल हा नंबरचं षटक असेल या षटकामध्ये कमीत कमी आपल्याला 15 ते धावा काढण्याची गरज आहे आणि त्या धावा रोखण्याचा प्रयत्न मात्र नालिमी संघ पूर्णपणे करेल. चला बोलूया सत्कार समारंभाकडे. प्रतुलजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. प्रतुलजी म्हात्रे माझे सहकारी माझे मित्र प्रतुलजी म्हात्रे यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. जसं देशमुखचा सत्कार करतील आपले संभाजी मोहिते. चला पटापट सत्कार समारंभ करून घेऊया.
3 षटकार सामने धावसंख्या झाली ती नेरळपाडा संघाची 27च्या घरामध्ये. शेवटचा षटक असेल आणि शेवटचा षटक घेऊन येतो तो भूषण. एक व्यासपीठाचा भूषण आणि एक गोलंदाजीचा भूषण. आज मात्र खऱ्या अर्थाने फरक बघायला मिळेल आपल्या या मैदानावर. आणि पॉईंटला मारला चेंडू जातोय शिबाराच्या लगत. काय क्लास बॅटिंग करतोय हा फलंदाज आणि खणखणीत चौकार येतोय हेमंत कडून. पॉइंट आणि गली यांचा मात्र चांगला संपर्क साधला हेमंत याने आणि आपल्या संघासाठी मध्ये 4 धावा निर्माण करून दिल्यात. हा असा हेमंत आपल्या मैदानावर मात्र मोठे फटके मात्र जरूर प्रयत्न करेल. संतोषजी मोहिते यांचं आगमन झाले. संतोष दादा मोहिते आमचा आधारस्तंभ. दुसरा चेंडू परंतु फर्स्ट स्लिप मध्ये हा चेंडू जातोय. एक धाव मात्र रोखू शकत नाही. एक धावाच्या गतीनंतर धाव संख्या झाली ती 32. ओमकार मोहिते स्कोरर गुणलेखक. एक चांगले म्हणून दर्जेदार गुणलेखक म्हणून त्यांची ओळख आहे असे आमचे ओमकार मोहिते. दर्जेदार फलंदाज सुद्धा मानला जातो. त्याचप्रमाणे दर्जेदार बॉलिंग सुद्धा करतो, गोलंदाज सुद्धा करतो. ऑलराऊंडर म्हणजे हा प्रसिद्ध असलेला ओमकार मोहिते आज मात्र गुणलेखक या भूमिकेत दिसतो आपल्याला. तोच प्रयत्न पॉइंटला माझा प्रयत्न परंतु आणि विकेट किपर आणि बॅट्समनच्या शर्यतीमध्ये मात्र विकेट किपरचा विजय झालेला आहे आणि गडी होते तो बाद. ऋषी जो सलामीला गेला होता ऋषी बहारदार खेळी करून आला. आपली जबाबदारी पूर्णपणे साकार केली. आपल्या एक खांद्यावर त्यांनी जबाबदारी घेतली होती आणि पूर्णपणे करून येतो हा ऋषी असा फलंदाज ज्याने आपल्या नेरळपाडा संघाला एक आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. असा ऋषी आता मात्र त्याची खेळी संपुष्टात येते आणि पेव्हलियनमध्ये परततो हा ऋषी. जबरदस्त रनिंग केली ती म्हणजे विकेट किपरने. दोघांच्याशी जणू शर्यतच लागली होती आणि या शर्यतीमध्ये मात्र विकेट किपर मात्र जिंकलेत आणि ऋषीला मात्र त्यांनी बाद केले. चला जाऊया मैदानाकडे. चालू असलेला सामना डालिंबी वर्सेस नेरळपाडा. जबरदस्त सामना. पहिला सामना मी बघितला असेल धामोते वर्सेस कलंबोली. याच्यामध्ये एक धावाने फक्त विजय झाला तो धामोते संघाचा. रोमहर्षक सामना झाला मित्रांनो. या मैदानात सामने असे होणे स्वाभाविकच आहेत. दुसरा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने जातोय, लेग साईडच्या दिशेने जातोय, खणखणीत चौकार जातोय. जज करताना क्षेत्ररक्षणाला परंतु उचली हा चेंडू होता आणि धावसंख्यामध्ये 4ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36च्या घरात. सुंदर फलंदाजी मार्फत निर्माण करतो हेमंत. 2 चौकाच्या मदतीने आपल्या नावावर त्याच्या 10 धावा स्वतः नावावर त्यांनी निर्माण केल्यात. पॉइंटला मानला प्रयत्न पण असफल ठरलेत हेमंत. ज्याप्रमाणे त्यांनी पहिला चेंडू जो पॉइंटला मारला होता त्याचा चौकारने रूपांतर केलं तोच प्रयत्न होता परंतु गोलंदाजी त्याप्रमाणे धारदार करतो हा ऋषभ. शेवटचा चेंडू असेल. माझे ओमकार मोहिते स्कोरर सांगतात मला का शेवटचा चेंडू म्हणून असेल. लोअर फुल टॉस होता खणून काढलाय मिड ऑफला. 1 रन तर मिळेल. दुसऱ्यांचा प्रयत्न पण दुसरी धावसंख्या कोणी रोखू शकत नाही ती नेरळपाडा संघाची. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती नेरळपाडा संघाची 38.
किती आव्हान असेल ते आणि किती धावा करायच्या आहेत त्या नालिंबी संघाला. धावसंख्या होती 38, त्यामुळे 3 रनची पेनल्टी ऍड करून झाल्या 41 आणि आता टार्गेट असेल ते नालिंबी संघाला 42. कंपल्सरी चेसिंग आहे, त्या हिशोबाने तुम्ही फलंदाजी करायचे आणि त्या हिशोबाने गोलंदाजी करायचे. दोन्ही संघांना माझ्याकडे मनुष्य शुभेच्छा असतील. माझे मित्र हेमंतजी मिसाल यांचंही आपल्या व्यासपीठावर आगमन होते, त्यांचंही मनपूर्वक आभार वादळ क्रिकेट संघातर्फे. हेमंतजी मिसाल यांचा सत्कार समारंभ करतील विवेक मोहिते. चला सत्कार समारंभ करून घ्या. चला सत्कार समारंभ करून घ्यायचे. सुंदर असं आयोजन वादळ क्रिकेट संघातर्फे आणि रोशनजी मोहिते यांचं आगमन झालेलं आहे. रोशनजी मोहिते म्हणजे वादळ क्रिकेट संघाचा मुख्य कणा समजला जातो. या आयोजनाचा महत्त्वपूर्ण भाग समजला जातो. रोशनजी मोहिते यांचं मात्र आता व्यासपीठावर आगमन होते. चला त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. चालू असलेला सामना नालिंबी वर्सेस नेरलपाडा. 42चं टार्गेट असेल ते नालिंबी संघाला. 3 रनचे पॅनलाइज केल्यामुळे त्यांना 42चं टार्गेट दिलं जाते. ऋतिक आणि सागर मात्र मैदानात नालिंबी संघाकडून. ज्या ऋतिकने गोलंदाजी देखील केली, असा हा ऋतिक ऑलराऊंडर म्हणून समजला जातो. ऋतिक आणि सागर. चला सामने सुरू करायचे आहेत, कारण आताच दुसरा सामना चालू आहे. अजून बरेच सामने खेळवायचे आहेत आपल्याला. अंपायर मात्र स्पीडअप करा सामन्यासाठी. नेरळपाडा संघातर्फे शिवम हा प्रथम षटक घेऊन येतोय आणि वैयक्तिक पहिलं सांघिकी पहिला असेल. धावा मात्र रोखायचे नेरळपाडा संघाला तब्बल 43 आणि धावा मात्र करायचे त्या नालिंबी संघाला 43. पहिला षटक पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाही. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट करतो हा नालिंबी संघ. सुंदर अशी रंग बिटवीन विकेट म्हणावी लागेल नालिंबी संघाकडून. धाव संख्या होती 2 धावेने सेगनशा करतो नालिंबी संघ. रनांचं मात्र आव्हान असेल. 3 रनने पॅनल झाला संघ. त्यांना 43 रन्स करायचे आहेत. त्या हिशोबाने तुम्हाला फलंदाजी देखील करावी लागेल. नालिंबी संघ हा बदलापूर परिसरातील संघ हा आणि नेरळ आपला जवळचा संघ नेरळ. काहीसे बीट होतात. निर्धाव चेंडू सांगता करतो हा गोलंदाज शिवम. सागर मात्र स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला ऋतिक असेल. 2 चेंडू 2 धावा. सुंदर गोलंदाजी. तिसरा चेंडू मात्र उकरून काढलाय, उंचावरून मारलाय चेंडू. जातो सीमा रस्त्याला लगत, खणखणीत चौकार जातोय. मिड विकेट आणि च्या दिशेने मारायला भिरकवला चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणीत चौकार सागरच्या भातातून येतोय आणि 3 चेंडू 6 धावा असा सागर आपल्या संघासाठी लाभदायक ठरतोय. तो म्हणजे नालिंबी संघाला ज्याप्रमाणे आव्हान आहे त्याप्रमाणे आव्हान स्वीकारतोय हा नालिंबी संघ. परत एकदा शॉर्ट मिड ऑन म्हणावं लागेल. त्या दिशेने परत एकदा अंदाज 6 मारतोय, षटकार मारतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय सागर.
आपल्या भात्यातून मात्र आपला दबदबा निर्माण करतो आज सागर फलंदाज. धावा मात्र होता 14. जबरदस्त फलंदाजी, विजयाच्या समीप जातोय हा नालिंबी संघाचा फलंदाज सागर. आणि श्रीकांत चिरनेकर यांचं आगमन झालं, त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. श्रीकांतजी चिरनेकर. रिव्हर्सचा फटका काहीसा फसला असेल, परंतु परत परतवलं ते म्हणजे ऋतिक याने सागरला कोणताही धोका पत्करला नाही. एक षटकार सामने धाव संख्या 14. चला डीजे मास्टर शांत बसू नका.
पतन होतंय ऋतिकचं. कमबॅक करायचा प्रयत्न पूर्णपणे प्रयत्न असेल नेरळपाडा संघाचं. आता मात्र धावसंख्या जाऊन धावसंख्येची गरज आहे ती 9 चेंडू 15 धावा 2 विकेट्स गारत सध्या तरी नालिमी संघाचे. हेमंत टिचून गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी हेमंत. चला फलंदाज पाठवायचं आहे. यातील जो सामना विन होईल तो आपला दामोदर संघाशी 2 हात करेल. आयोजक तुम्ही कुठे जाऊ नका, जरा व्यासपीठाच्या जवळच उभे राहा, कारण तुमची कधी गरज लागू शकते. दयानंद मोहिते, जयेश मोहिते आणि रोशन मोहिते आपल्या वादळ क्रिकेट संघाचे यवन खिलाडी म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. असे आपले तिघेजण त्रिमूर्ती म्हणून त्यांना पाहिलं जातं. आपल्या गावामध्ये त्रिकूट वलय ते निर्माण केलंय. पियुष जागा भरून काढेल ती ऋतिक याची. हेमंत मात्र सज्ज. परत एकदा फटका मिळवला आणि काय सुंदर झेल घेतले, क्लासिक झेल घेतले मित्रांनो या क्षेत्ररक्षकाने. ग्लेन फिलिप्स याची मला आठवण करून दिली न्यूझीलंड संघाच्या या क्षेत्ररक्षकाने. जबरदस्त कॅच पकडला आणि आपल्या संघाला मात्र कमबॅक करून दिला या गोलंदाज हेमंतने सुद्धा आणि या क्षेत्ररक्षकाने सुद्धा. आता मात्र पियुषच्या खेळीचा अंत होतोय. 0वर आउट होता हा पियुष. नालिंबी संघ आता बॅकफुटवर आलेला आहे. जी गोलंदाजी केली हेमंतने एक लाजवाब गोलंदाजी म्हणावी लागेल हेमंतची. जबरदस्त हादरे देतोय हेमंत. नालिंबी संघाला आपल्या नावामध्ये 2 विकेट्स त्यांनी मात्र कमावल्यात. अजूनपर्यंत 4 षटकं टाकलेत, अजूनही एकही धाव दिली नाहीये. मिडॉनच्या षटकाच्या उंबरठ्यावर हा हेमंत गोलंदाज. टॅप करण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच मिळेल नालिंबी संघाला.
दुसऱ्याचा प्रयत्न असेल परंतु नाही, परत फिरतोय ते. 5 चेंडूच्या खर्चानंतर मात्र या हेमंतने मात्र एकच धाव खर्च केले. सुंदर गोलंदाजी, कमबॅक कसं करावं हे शिकून घ्यायला हवं या गोलंदाजाकडे. काहीतरी शिकायला मिळतं या गोलंदाजाकडून असा हा हेमंत गोलंदाज नेरलपाडा संघाचा. अद्विक 11ची जर्सी घातलेला हा नेरलपाडा संघ. पिवळी जर्सी एक ऑस्ट्रेलियन खेळाडूंची हा भूषण आकूट टप्प्यात चेंडू जातोय मिड ऑफच्या दिशेने, मात्र तिथे क्षेत्रक्षण तैनात आणि विकेट मात्र पतन होत आहे. आता मात्र लगातार विकेट पडते, लगातार विकेटचं पतन होते. जसं का हायलाईट चालू आहे मित्रांनो नालिंबी संघाची विकेट पडण्याची. आणि या मात्र गोलंदाजाने अक्षय हेमंतच्या गोलंदाजाने आपल्या नावामध्ये 3 विकेट्स मात्र कमवल्या आहेत. एक धाव दिली त्यांनी. 3 षटकांच्या संपल्या धावसंख्या झाली ती 28 आणि आता 6 चेंडू 14 धावांची गरज. जबरदस्त सामना बघायला मिळतो या मैदानात. मात्र एकतर्फी सामने होत नाहीत. कडावने मात्र एकतर्फी सामना जिंकला, परंतु कडाव संघ हा नावाजलेला संघ आहे. त्याच्यासमोर वादळ क्रिकेट संघ जरी नामोहरम झाला असेल, परंतु त्याच्याकडून अनुभवाचे शिदोरी मात्र आम्ही निश्चित घेतले आणि यापुढे आम्ही चांगलं प्रदर्शन करून हा मात्र त्यांनी आपल्याला शब्द दिलाय हा आमच्या संघाने. दीपकजी मोहिते यांचं आगमन झालंय व्यासपीठावर. स्थानपणावरचा दीपकजी मोहिते आमचे आधारस्तंभ. दीपकजी मोहिते त्याला व्यासपीठावर यायचं, लगेच सत्कार समारंभ होतच राहतील. मान्यवरांनी मात्र मान दिले बघायला मिळेल. आता शेवटचा फायनल डे असल्या कारणाने आणि आज 26 जानेवारी म्हणजे भारत देशाचा हा महत्त्वपूर्ण दिवस. अमित गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक अमित यांचं. 6 चेंडू 14 धावांची गरज. आणि निलेश आशिष जोरदार फटकाच्या प्रयत्नात आपल्याच गोलंदाजीवर कॅच पकडतोय हा अमित. सुंदर गोलंदाजी नेरलपाडा संघाकडून विजयाच्या उंबरठ्यावर यांचा प्रयत्न करतो नेरलपाडा संघ आणि विकेटचं मात्र पतन रोखू शकत नाही नालिंबी संघ. 5 चेंडू आता 14 धावांची गरज. मोठे फटके करावे लागतील. 2 मोठे फटके आपल्या संघात आपल्याला कमबॅक करून देईल आणि अजून 2 विकेट जर घेतल्या तर पूर्णपणे हावी होईल हा नेरलपाडा संघ नालिंबी संघावर. आणि 2 फटके जर मोठे आले तर नालिंबी संघ हावी होईल तो नेरलपाडा संघावर. घोडा मैदान लांब नाही आहे म्हणतात ना, ते आता आपल्याला बघायला मिळेलच. यातील जो संघ विन होईल तो दामोदर संघाचे 2 हात करेल. वादळ क्रिकेट संघ आयोजित भव्य दिव्य स्पर्धा 50,000ची स्पर्धा असेल मित्रांनो ही. त्याला स्पीडअप करायचंय. सामने बरेच खेळवायचे आहेत. वारंवार सांगणे तुम्हाला गरज नाही आहे. परत एकदा तोच फटका त्याच नादात फटक्यामध्ये जातो, मात्र विकेट गमावून बसतोय. मगाशी आपल्या गोलंदाजाने गोलंदाज विकेट घेतली, परंतु आता मात्र विकेट किपर मात्र हा विकेटचं पतन करतोय आणि आता नालिंबी समोर पूर्ण बॅकफूटवर गेलेला आहे. कारण विकेट मात्र त्या तब्बल पडलेल्या त्या 6. जबरदस्त नेरलपाडा संघाची गोलंदाजी. ज्याप्रमाणे त्यांनी फलंदाजी केली त्याप्रमाणे गोलंदाजी सुद्धा करतो हा नेरलपाडा संघ. नेरळ परिसरातील नेरलपाडा संघ हवी होते पुन्हा नालिंबी संघावर. चार चेंडू 14 धावांची गरज. अजून 2 फटके. काय दिनेश तुमचा इशारा मात्र समजून येत नाही दिनेशजी.
फटका फसलाय, स्टेट ड्राईव्हचा फटका. परंतु त्याच पद्धतीने हा क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाज, जबरदस्त गोलंदाज, जबरदस्त गोलंदाजी करतोय दामोदर संघ. चला आपण स्टॉस बॉक्सकडे यायचं आहे, लगेच यायचं आहे, वेळ अभावी तुम्ही लगेच इकडे यायचंय. दामोदर संघ वेल करू नका. 3 चेंडू 14 म्हणजे गरज ती म्हणजे नालिमी संघाला. काय हा नालिमी संघ पहिल्या शतकात खेळला होता षटकांमध्ये, आता मात्र अडखलतोय. ज्याप्रमाणे सागरने ऋतिक केला, सागरच्या आणि ऋतिकच्या पारच्या अंतानंतर मात्र विकेट कोणी रोखू शकलं नाही नालिंबी संघाचा. आणि नालिंबी संघाचं वारंवार विकेटचं पतन झालं आणि मात्र नेरलपाडा हा विजयाच्या उंबरठ्यावर आहे. कारण मित्रांनो 2 चेंडू 14 धावांची गरज, एखादा 9 चेंडू असेल तरच चमत्कार घडू शकतो नालिंबी संघासाठी. परंतु आता मात्र पूर्णपणे कब्जा मिळवला आहे तो नेरळपाडा संघाने. विजयाचं उंबरट्यावर असलेला विजय हा सामना होता आपला खिशात घालतोय हा नेरळपाडा संघ. आणि शेवटचा चेंडू 14 धावा, 14 धावांचा फटका काय क्रिकेट विश्वात नाही आहे, त्याच्यामुळे संघ जिंकतोय हा नेरळपाडा. जबरदस्त गोलंदाजी अमित यांची आणि नेरळपाडा हा संघ विजयी होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, तर पराभूत झालेल्या संघाचे गोडगोड कौतुक. वादळ क्रिकेट संघातर्फे तुम्हाला मनस्वी शुभेच्छा दिल्या जातात पुढच्या मॅचसाठी. तसेच नालिमी संघाला येणाऱ्या काळात तुम्हालाही शुभेच्छा असतील. चला स्पीडअप करायचंय आता. विन टू विन मॅच असेल दामोते वर्सेस नेरळपाडा.